आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। यावेळची एक अत्यंत मोठी आणि थरारक बातमी थेट महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून समोर येत आहे। जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 5 जणांसह तब्बल 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण भीमा नदीच्या परिसर आणि सीमा भाग रक्ताने माखला असून संपूर्ण परिसर हादरून गेलाय। कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील असलेल्या गोविंदपूर गावात हा रक्ताचा खेळ खेळला गेलाय। भीमा नदीच्या तीरावरील तब्बल 25 एकर शेतजमिनीच्या वादातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे। गेल्या 15 वर्षांपासून या जमिनीच्या मालकी हक्कावरून गावात राहणाऱ्या निराळे आणि गोलकी कुटुंबामध्ये तीव्र वाद सुरू होता। काल म्हणजेच शुक्रवार दुपार 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास निराळे कुटुंबातील सदस्य शेतात पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी गेले होते। याच दरम्यान 15 ते 20 लोकांच्या सशस्त्र टोळीने अचानक शेतात प्रवेश केला। हल्लेखोरांनी आधी निराळे कुटुंबियांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करत कोयते आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की 6 जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे। यामध्ये निराळे कुटुंबातील 5 सदस्य आणि त्यांच्या एका मुस्लिम सहकार्याचा समावेश होता। या हत्याकांडात मृत्यू झालेल्या दुर्दैवी मृतांची नावे दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्धप्पा निराळे, राहुल शिवपुत्र निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे, शब्बीर बाबूसाहेब नदाफ निराळे कुटुंबियांचे सहकारी। या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यामध्ये अरविंद कटागे आणि सोलापूरचे रहिवासी असलेले JCB चालक संदीप माणे यांचा समावेश आहे। त्यांच्यावर विजयपुरा येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच विजयपुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे। चडचण पोलीस ठाण्यात या प्रकरणी सामूहिक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या गोलकी कुटुंबियातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 5 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। भीमातीर परिसरात पुन्हा कोणत्याही प्रतिहल्ला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गोविंदपूर गावात KSRP आणि TAR च्या तुकड्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।